आता लास्ट पिरियड मध्ये आपण नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड पाहिलं, पण त्यामध्ये कोणती टाईप पाहिली? कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हॅव्हिंग कॉम्प्लेक्स कॅटायन अँड सिंपल ऍनायन हे पार्ट पाहिला बेटा. म्हणजे याचं आपण नॉमेनक्लेचर पाहिलं, कॉमन नेम आणि आययुपीसी नेम. या पार्ट मध्ये आपण काय पाहिलं की जे स्क्वेअर ब्रॅकेट मधला पार्ट आहे याला आपण होतो कोऑर्डिनेशन काय म्हणत होतं? एंटायटी किंवा कोऑर्डिनेशन स्पियर. आणि या स्क्वेअर ब्रॅकेटचा बाहेरचा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो काउंटर आयन. बरं, ही जी एंटायटी आहे ही पॉझिटिव्ह आहे आणि हे काउंटर आयन काय तर निगेटिव्ह आहे. का नाही, या कंपाऊंडला जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर काय येणार? हा प्लस येणार, हे मायनस येणार. म्हणजे आयोनायझेबल पार्ट कोणता आहे? आयनच्या फॉर्मात जाणारा कोणता आहे? तर काउंटर आयन आहे. काउंटर आयन ऑलवेज आयोनायझेबल, हे लक्षात ठेवा. हे नॉन आयोनायझेबल पार्ट आहे, याचं कम्प्लीट डिसोसिएशन होत नाही बेटा. इथं आपण पाहिलेलं आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑन डबल सॉल्ट मधला फरक. ठीक आहे. आता या केसमध्ये या नॉमेनक्लेचर मध्ये आपण काय पाहिलं की पहिले कॅटायनचं नाव नंतर ऍनायनचं नाव. रूलच त्यांनी दिलेला आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या नॉमेनक्लेचर मध्ये, किंवा पहिले कॅटायनचं नाव नंतर ऍनायनचं नाव. आता आज आपल्याला इथून सुरुवात करायची. बरं, या केसमध्ये इथं पहा, हा जो पार्ट आहे हा पार्ट कोणता आहे? तो तुमचा कॅटायनचा आहे. हा पार्ट कोणता आहे? तर ऍनायन आहे. बरोबर आहे. हे झालं तुमचे एंटायटी झालं. हा पार्ट कोणता? काउंटर आयन आहे. बरं, काउंटर आयन आता इथं पॉझिटिव्ह आहे कॅटायन. रूल तर सारखा आहे ना, नाव घेताना तर कसं नाव आहे? पहिले कॅटायन नंतर ऍनायन आहे. बरोबर आहे. बर, आता नाव कशा पद्धतीने पहिले कॅटायनचं नाव मी इथं नाव लिहिलं. आता लक्षात ठेवा, इथं कॅटायन काउंटर आयन आहे. काउंटर आयन मध्ये डाय ट्राय टेट्रा हे कधी वर्ड वापरायचे नाहीत बेटा. आता काउंटर आयन मध्ये सोडियम आहे तर फक्त सोडियम लिहा, हे सोडियम. क्लिअर इथं. आता येतो ऍनायनच्या पार्ट मध्ये. ऍनायन एंटायटी आहे. बरोबर आहे, कोऑर्डिनेशन स्पियर. आता या एंटायटी मध्ये पहा, मेटल विच इज सराउंडेड बाय लिगॅंड आहे. लिगॅंड कोण आहे? तर नायट्रिटो आहे, NO2 आहे. NO2 जेव्हा असेल त्याला नायट्रो म्हणतो किंवा नायट्रिटो एन म्हणतो आपण लिगॅंडला. निगेटिव्हली चार्ज लिगॅंड आहे. ठीक आहे. मग आता याचं नाव लिहिताना काय नाही? सोडियम हेक्झा नायट्रिटो एन. झालं क्लिअर. त्याच्यानंतर आहे आता मेन आहे. मेन इथं बघा, कुठेतरी नोट लिहून घ्या की जेव्हा तुमची एंटायटी हे ऍनायन आहे, निगेटिव्ह आहे, तेव्हा मेटलची एंडिंग ATE न करा बेटा. मेटलची एंडिंग म्हणजे कोबाल्ट असेल तर कोबाल्टेट, निकेल असेल तर निकेलेट. लक्षात आलं. कॉपर असेल तर क्युपरेट, 18. कधी? जेव्हा हा पार्ट निगेटिव्ह असेल तेव्हा. इथं नाहीये बेटा, इथं काही नाही प्रॉब्लेम. कळालं आता मी काय म्हणालो ते? जर या पद्धतीनं कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल तर मग आता मला सांगा याचं नाव काय येणार? कोबाल्टेट. ATE आलं इथं. राईट, यस, क्लिअर झालं. आता त्याच्यानंतर आहे रोमन मध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहा. याची ऑक्सिडेशन स्टेट किती? याचा ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर. मग तुम्हाला सर सोडियम तर +1 आहे म्हणजे किती झाले? +3 आहे. त्याच्यानंतर हे -6 आहे टोटल, आणि NO2 -1 आहे म्हणजे किती आला तुमचा? तर हे +3 म्हणजे झाला तुमचा इथं 1 2 3 आहे. क्लिअर झाला इथं. म्हणजे जर तुम्हाला याची ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर जर काढायचा असेल, Na3 पहा CO
NO2 पहा, नीट लक्ष द्या बेटा. याची जर ऑक्सिडेशन स्टेट काढायची असेल तर आता हा न्यूट्रल कंपाऊंड आहे. मी परत एकदा सांगतो, पहा, सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे, असे 3 आहेत. प्लस याची ऑक्सिडेशन स्टेट X, NO2 -1 आहे. ओके, कोणती नोट आहे बेटा? कोणती नोट? -1 × 6 आहे. आलं इथं? इज इक्वल टू 0. म्हणून आपण म्हणतो सर X इज इक्वल टू किती आहे? तर +3 आहे. हा, सांगतो. झालं? आता इथं झाला याचा ऑक्सिडेशन स्टेट +3. आता समजा मी असं जर लिहिलं बेटा इथं CONO2 CONO2 आणि -3, आणि तुम्हाला जर मी परत विचारलं की बाबा कोबाल्टचा ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, ऑक्सिडेशन नंबर, तर तुम्ही म्हणणार सर X प्लस -1 × 6 इज इक्वल टू, आता हा anion आहे बेटा, म्हणून इथं घेणार मी किती? -3. हा न्यूट्रल कंपाऊंड आहे बेटा, लक्षात आलं? म्हणून इथं पण याची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार? 3च आहे बेटा. इथे 3 आहे, इथे 3 आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एखाद्याला कन्फ्युज होतं कुठे 0 घ्यायचं आणि कुठे चार्ज घ्यायचा, त्यासाठी सांगितलं. ठीक आहे? हा, आता कोणत्या केसमध्ये मेटलची एंडिंग AT न करायची, ATE न करायची? कोणत्या? त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये एंटायटी निगेटिव्ह आहे बेटा. ही केस एंटायटी निगेटिव्ह आहे तुमची, तेव्हा मेटलची एंडिंग AT न. इथं नाहीये, इथं पण आपला एंटायटी कोण आहे? कॅटायन आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणून याची एंडिंग नाही. म्हणून याचं आपण नाव काय म्हणतो? क्रोमियमच फक्त घेतो. याचं नाव घेताना आपण कशा पद्धतीने केलेलं आहे पहा. याचं नाव घेताना काय घेतलेलं आहे? टेट्रा ॲक्वा, आला, डाय क्लोरिडो, बरोबर आहे. क्रोमियम 3, क्रोमियम 3 हे -1 -2 म्हणजे हे झाले +3 आणि पुढे नायट्रेट. यस, राईट, एकदम राईट आहे बेटा. जेव्हा एंटायटी निगेटिव्ह आहे तेव्हा मेटलची एंडिंग ATE न करा बेटा, ATE न. क्लिअर आहे? चला पुढे. आता झालं, याचं नाव सोडियम हेक्सा नायट्रिटो N कोबाल्टेट 3. दुसरं एक्झाम्पल देऊ. हा, त्यानंतर घ्या सोडियम Na AuCN2. ठीक आहे? आता पहा इथं परत तीच केस आहे. कॅटायनचं नाव नंतर एनायनचं नाव. पहले कैटायन का नाम, बाद में एनायन का नाम. कैटायन कौन है? हमारा सोडियम है, चलो लिख दिया सोडियम. ठीक है, बाद में ये साइनो ग्रुप है, साइनिडो आता है. क्यों साइनिडो आता है? निगेटिवली चार्ज लिगैंड है. निगेटिवली चार्ज लिगैंड ची एंडिंग काय येणार? IDON. O किंवा IDO न करा, म्हणून काय येणार? डाय साइनिडो. आलं इथं. आता पहा बता, गोल्ड आहे, ऑरियम आहे, ऑरियमची एंडिंग काय करणार? ऑरेट आहे, AURATE, ऑरेट. आलं इथं. आता याचा ऑक्सिडेशन नंबर किती ते पहा. हे +1 आहे, हे -2 आहे, म्हणजे हे +1 म्हणजे इथं आला 1. क्लिअर आहे? आणि प्रॉब्लेम याच्यात आता
ठीक आहे, चला अजून एक घेतो पहा. Na2 ZnCl4 सिंपल कैटायन कॉम्प्लेक्स एनायन, ये काउंटर आयन है, ये एंटायटी आहे. एंटायटी निगेटिव्हली आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स आयन जेव्हा निगेटिव्ह आहे तेव्हा नाव घेताना पहिले कॅटायनचं नाव नंतर एनायनचं नाव बेटा. चलो सोडियम झालं इथं, सोडियम पुढे काय टेट्रा क्लोरिडो, टेट्रा क्लोरिडो. आता मला सांगा झिंकचं नाव काय येणार आहे, झिंकचं एंडिंग काय येणार आहे, झिंकेट आलं, झिंकेट आलं, क्लिअर झालं. चला त्याच्यानंतर त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहा. ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +2 आहे, -4 आहे, म्हणजे झिंक किती आला, आला. पुढे आपल्याला काही थिअरी पार्ट शिकायचा आहे बेटा. त्या थिअरी पार्ट मध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की कुठल्याही कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये मेटलला 2 प्रकारच्या व्हॅलन्सीज आहेत, एक प्रायमरी व्हॅलन्सी, दुसरी सेकंडरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजे काय, त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय जे असेल ते आला इथं मेटलचा. या मेटलला 2 पद्धतीच्या व्हॅलन्सीज आहेत, पुढे येणार आहे आपल्याला थिअरीमध्ये. एक प्रायमरी व्हॅलन्सी. अरे सर प्रायमरी व्हॅलन्सी काय, अरे त्या मेटलची ऑक्सिडेशन इथं किती आहे, इथं किती आहे, याची प्रायमरी व्हॅलन्सी तुम्ही 3 म्हणणार, बरोबर आहे. इथं याची प्रायमरी व्हॅलन्सी किती म्हणणार, 1. इथं किती याची प्रायमरी व्हॅलन्सी 2. या केसमध्ये प्रायमरी व्हॅलन्सी किती, 3. ही झाली प्रायमरी. आता सेकंडरी व्हॅलन्सी काय, सेकंडरी व्हॅलन्सी ही त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असते बेटा. कोऑर्डिनेशन नंबर मीन्स क्या है, मेटल एंड लिगैंड में कितने कोऑर्डिनेट बॉन्ड है. यहां देखो ये मोनोडेंटेड है, मोनोडेंटेड है, तो मेटल विच इज सराउंडेड बाय 6 लिगैंड है, 6 मोनोडेंटेड लिगैंड. तो ये केस में कितने कोऑर्डिनेट बॉन्ड है, 6 है. तो इसकी सेकंडरी वैलेंसी क्या है, 6 है ना. याची सेकंडरी वैलेंसी पण किती आहे, 6 आहे. याची सेकंडरी वैलेंसी किती आहे, 2 आहे. आलं इथं. याची सेकंडरी वैलेंसी किती आहे, 4 आहे. क्लिअर झालं इथं. बर आता मला सांगा 6 जर असेल, 6 जर असेल तर जॉमेट्री ऑक्टाहेड्रलच येणार, त्याच्यात काही वादच नाही. 4 असेल तर 2 चान्स येते, एक तर sp3 येईल म्हणजे हायब्रिडायझेशन, एक तर टेट्राहेड्रल येईल नाही तर स्क्वेअर प्लेनार येईल. जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर, 4 असेल तर म्हणजे मेटल लिगॅंड मध्ये जर 4 कोऑर्डिनेट बॉन्ड असेल तर, हे लक्षात ठेवा. क्लिअर. नेक्स्ट अजून एक पार्ट देतो. Na3 FeC2O4 3. पहा लक्ष द्या इकडे, आता व्यवस्थित लक्ष द्या. आता पहिले कॅटायनचं नाव आहे, नंतर एनायनचं नाव आहे, हे काउंटर आयन आहे, हे एंटायटी आहे. पहिले कॅटायनचं नाव लिहिलं, हा झाला सोडियम, ठीक आहे. आता C2O4 मोनोडेंटेड लिगॅंड आहे का बायडेंटेड लिगॅंड आहे, तर आपल्याला माहिती आहे C2O4 म्हणजे हे बेटा ऑक्झॅलिक ऍसिड आहे, H2C2O4 आहे, ऑक्झॅलिक ऍसिड आहे. हायड्रोजन गेल्यानंतर आपण याला म्हणतो ऑक्झॅलेट आयन. ऑक्झॅलेट आयन बरोबर आहे, बायडेंटेड लिगॅंड आहे, बायडेंटेड लिगॅंड आहे बरोबर आहे. म्हणजे एक मॉलिक्यूल 2 पॉइंटने अटॅचमेंट होणार, असे किती घेतले तर, बरोबर आहे. मग मला सांगा या आयर्न आणि या ऑक्झॅलेट मध्ये, ऑक्झॅलेट आयन मध्ये
किती कोऑर्डिनेट बॉन्ड असेल बेटा? असे 3 आहेत. एक एक 2 पॉइंट अटॅच आहे, तर असे कोऑर्डिनेट बॉन्ड किती होणार आहेत? 6 येणार आहेत. 6 म्हणल्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर किती झाला त्याचा? मेटल आणि लिगॅंड मध्ये किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत? तर 6 आहेत बेटा. क्लिअर झाला इथं? आता एकावर 2 मायनस चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज लिगॅंड आहे. मग मला सांगा टोटल चार्ज -6 आहे याचा, म्हणजे याचा +3 आहे, तर याचा किती आला? झाला इथं? हे झालं त्याची ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे, बर. आता मला सांगा पहिले कॅटायन आहे नंतर एनायन आहे. एनायन मध्ये पहिले लिगॅंड आहे ना, ट्राय ऑक्झॅलेटो. ऑक्झॅलेट आयनचं काय येणार? ऑक्झॅलेटो. 3 वेळेस आहेत म्हणून ट्राय ऑक्झॅलेटो. क्लिअर आहे? आता आयर्न, आयर्न काही जण त्यांनी नाव स्पेशल दिले बेटा. आयर्न, आयर्नचं नाव काय येते? तर फिरेट येत आहे. फिरेट, फिरेट म्हणजे आयर्न. FERRATE. लक्षात ठेवा, फिरेट. लिहून घे चला कुठेतरी. जेव्हा एंटायटी निगेटिव्ह असेल, जेव्हा डब्बा स्क्वेअर ब्रॅकेट निगेटिव्ह असेल, तेव्हा मेटलची एंडिंग ATE न करा. ठीक आहे, आणि त्यामध्ये सुद्धा काही स्पेशल केस आहेत, सांगतो एक एक. आयर्न असेल तर फिरेट. मग आता इथं फिरेट किती येणार? तर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्याच्यानंतर K4 FeCN6 काय नाव येणार आहे? तीच केस आहे तर त्याच आहेत. आता मी सरळ लिहिलो पोटॅशियम. पोटॅशियम काउंटर आयन मध्ये कधीच डाय टाय टेट्रा वापरायचं नाही. पोटॅशियम हेक्झा सायनिडो. हेक्झा सायनो चालतं, सायनिडो, सायनिडो, सायनिडो IUPAC. हेक्झा सायनिडो. फिरेट, फिरेट किती? -6 +4 म्हणजे किती? फिरेट किती? क्लिअर आहे? त्यानंतर AU CN4 परत पोटॅशियम टेट्रा सायनिडो. गोल्ड असल ऑरियमचं तर काय येणार? ऑरेट. सिल्वर असल तर सिल्वरेट नाही, अर्जिंटेट, काही स्पेशल नाव आहे. कॉपर असेल तर क्युपरेट, कोबालचं कोबाल्टेट, निकेलचं निकेलेट. अला क्युपरेट किती ऑक्सिडेशन स्टेट? याची ऑक्सिडेशन नंबर 3 आहे. त्याच्यानंतर CS सीसीएम FeCl4. हा, परत नाव सीसीएम पहिल्या ग्रुपमध्ये म्हणून चार्ज +1 आहे. हे -4 आहे टोटल, म्हणजे हे +3 मध्ये येणार. हे कॅटायन आहे, हे एनायन आहे. परत त्याच टाइप मध्ये पहिले सीसीएम नंतर टेट्रा क्लोरिडो फिरेट 3. बरोबर आहे का? टेट्रा क्लोरिडो फिरेट 3 बरोबर आहे.
लिहून घ्यालेत ना बेटा. त्यानंतर K2 NiCN4 वही केस है. पहले पोटेशियम, बाद में यहां टेट्रा सायनिडो निकेल. आता मला सांगा निकेलची काय येणार, निकेलची एंडिंग काय येणार, निकेलेट किती येणार तर 2. एनी प्रॉब्लेम. यस. त्याच्यानंतर AlH4. हा हे इम्पॉर्टंट आहे. या केस मध्ये बघा आता इथं प्रॉब्लेम आहे. आपल्याला माहिती आहे पिरियडिक टेबल मध्ये हायड्रोजनची पोझिशन अनसर्टन आहे. आता हायड्रोजन जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल इथं सोडियम सोबत कंबाईन करतो तर आपण काय म्हणतो सर, सोडियम हायड्राइड आहे म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, बरोबर आहे की नाही. मेटल के साथ ये मेटल के साथ अगर कंबाइन होने के बाद क्या होता है, वो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग तसंच इथं ॲल्युमिनियम आणि हायड्रोजन आहे तर हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणजे टोटल हायड्रोजनचा चार्ज किती आहे तर -4 आहे. जसं आपण अजून एक एक्झाम्पल पाहतो तर मॅग्नेशियम हायड्राइड, हायड्रोजन -1, यहां भी -1. मग इथं पहा हे -1 आहे, हे +1 आहे, ये तो फर्स्ट ग्रुप में. तर ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, हा राईट आहे. आता याचं नाव लिहिताना लिथियम, ठीक आहे. टेट्रा, टेट्रा लक्ष द्या बघा. आता हायड्रोजनचं नाव काय येईल तर हायड्रिडो येते, लक्षात ठेवा. हायड्रोजन नाहीत, हायड्रिडो, हायड्रोजनचं हायड्रिडो. नंतर ॲल्युमिनियमचं नाव काय येईल, ॲल्युमिनियमचं नाव काय येईल, ॲल्युमिनेट आहे. आलं इथं. आणि त्याच्यानंतर त्याची ऑक्सिडेशन स्टेट नेक्स्ट. ये BH4, KBH4 +1 है, -4 है तो +3 है, ठीक है. तो पोटेशियम टेट्रा हायड्रिडो बोरेट 3 आहे का, कळायला बेटा. एनी प्रॉब्लेम. NH4 ट्वाइस, नंतर प्लॅटिनम SCN 6
हा, मला सांगा ह्या लिगँडचं नाव काय येणार बेटा? या लिगँडचं कशा पद्धतीने नाव आहे? याचं नाव काय आधी? NCS आणि SCN. हा, सल्फरने अटॅच झाल्या तर काय येईल? थायोसायनाटो. यस, थायोसायनाइड. यस, थायोसायनाटो येणार आहे एंडिंग. आलं इथं थायोसायनाटो. आणि जर NCS असेल तर आयसोथायोसायनाटो. आला, जर असं असेल तर आयसोथायो. सल्फर अटॅचमेंट झाला तर इथं सल्फर नाही, तर काय ना, सल्फर आला तर थायो येणार. झालं इथं क्लिअर? म्हणून याचं नाव आता हा निगेटिव्हली चार्ज लिगँड आहे, हे निगेटिव्हली, म्हणजे हे टोटल -6 आहे. अमोनियम आहे म्हणजे हे टोटल +2 आहे, म्हणजे हे किती झाला तर प्लॅटिनम +4 आहे. ठीक है, काउंटर आयन हमारे पास अमोनियम है, डाय अमोनियम नहीं लिखने का, काय ना, फक्त अमोनियम. अमोनियम हेक्सा, हा, थायो सायनाटो, प्लॅटिनेट. आला, प्लॅटिनेट किती येणार? 4.